थिएटर पाहिजे. अख्ख्या थिएटर मध्ये कोण नाही, आपण फक्त एकटेच. हे माया रे पिछे तेरे. हा सॉरी नाही काय आहे, थिएटर आहे एस्टॅब्लिश होण्यासाठी वाक्य होतं, बाकी काय नाही. साबने बने साबने, आंघोळीला जाताय सहज तोंड धुताय, त्वचा उजळतो नितळ करतो खिशाला पण परवडतो. साबने बने साबने, आजच घ्या निखिल बने यांचं फेवरेट साबण बने साबने. ऐका, छोट्या छोट्या इंट्रा करून याने साबणाची ऍड मिळवली आणि आम्ही मिळवतोय बावल्या, खेळण्यातला बाईक्स. चल ना चल लवकर, उशीर तुझं ना नेहमीच आहे, तू नेहमी उशीर करतोस. हा यार ठीक आहे यार, पण मी तुला तिकडे कॉर्नरच्या सीट सांगितलं, तू मधलं सीट कशाला काढलास? कॉर्नरच्या सेट बुक केला तर तू मला पिक्चरच बघू देत नाही, नुसत्या गप्पा मारत असतोस. ना धड पिक्चर एन्जॉय करतायत ना धड त्या कॉर्नर सीटचा काही उपयोग होत. चल आता लवकर. ठीक. एक्सक्यूज मी, तुमची सीट नंबर काय आहे? माझी सीट. अरे तू, अरे तुम्ही तुम्ही दोघं एकमेकांना ओळखता? हो, हे माझे बाबा. बापरे. हा मीचा बापरे. मैडम ये तुम्हारा सीट है, तुम अच्छे से वो फिल्म एंजॉय करो. साला मेरा टॉर्च किधर गया रे? एक मिनिट. गप्प बस जरा. हा कोण आहे? तू इथे काय करतेस? फिल्म बघायला आली ती. हा बाबा, अरे थिएटर मध्ये फिल्मच बघायला येणार काय, स्किट्स बघायला येणार आहेत? एक दिवस असा येईल ना, आपले स्किट्स बघायला सगळे लोक थिएटर मध्ये येतील. काय रे? हा हा काय साला ध्येय आहे? थिएटर मध्ये जाऊन पण स्किट्सच करायचे. मुळात ही तुझ्या बरोबर का? काय झालं, आधी ते दोघे दमले, मग हे दोघे दमले, मग हा फिरता चषक फिरत 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 माझ्याकडे आला. रसिका हा कोण आहे? बघा ना. तू मला सांगितलं होतंस की तू प्राजक्तासोबत पिक्चरला जातेस. खरं तर मला पण प्राजक्ताच म्हणतात, मुलांमधला प्राजक्ता. अरे जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळग. कुठे ते आरसपाणी सौंदर्य आणि हे कुठे सांडपाणी सौंदर्य. तू प्राजक्ता सोबत जाणार होतीस पिक्चरला, मला सांगितलेलंस रसिका. हो बाबा. बाबा जरा हळू बोला ना, थिएटर मध्ये होत ना. थांबता अजून पिक्चर चालू आहे. तुम्हाला सांग प्राजक्ता सोबत जाणार होतीस ना? जाणार होते मी, पण प्राजक्ता तीच ते नाही आली. नाही आले म्हणून तू कोणाबरोबर पण येशील? बाबा पण तिचं एक तिकीट शिल्लक होतं ना, मग ते वाया कसं घालवणार? अगं पण पैसे वाया जाऊ नये म्हणून तू कोणाबरोबर पण येशील? तसं नाहीये बाबा, ते तिकीट आहे की नाही ते मी याला ब्लॅकने विकलं. तू याला तिकीट ब्लॅकने विकलास? हा. अगं छन्न पकैया काय छन्न मध्ये काय छंद काय करतो मी सांगतोय, संपूर्ण थिएटर रिकाम आहे, संपूर्ण थिएटर मध्ये कोणी नाहीये. हा एकटा फक्त मागे बसलाय. नीचे बैठ, हाँ, नीचे बैठ. बोल रहा है यार, बोल रहा है उसको. तो एकटा बसलाय आणि तू याला तिकीट ब्लॅकने विकलस? हो, ऍक्च्युली तो चालला होता तिकीट विंडोवर असा चालत चालत, मी त्याला थांबवलं. मी म्हंटल पिक्चर, तर तो म्हणाला हो. मी म्हटलं हाऊसफुल, तर तो म्हणाला अरे बाप रे. हा. तर मी म्हटलं माझ्याकडे आहे एक तिकीट, तर तो म्हणाला की ओके ओके ओके. ओके म्हणाला. मग मी काय केलं माहिती का, त्याला हे तिकीट ब्लॅकने विकून टाकलं. त्याला कळलं पण नाही. वा वा वा, आय एम बेटा प्राऊड ऑफ यू, आय प्राऊड ऑफ यू. म्हणजे तू असंच प्रोडक्ट विकलं, त्याला कळलं पण नाही. कळलंच तुला नाही. मोठी बिझनेस वुमन होशील, हो बाबा. मला विश्वास आहे. हा तुझा बाप थोडा येडा आहे काय ग? काय ते? नाही नाही, रसिका बस ना. हा रसिका बस ना, डायरेक्ट रसिका. तुम्ही रसिका ऐकलं? मग मी म्हटलं सरिका बस ना तिकडे. सरका हा सरका सरका. सासरे तुम्ही पण बसा. सासरे? सासरे बोललो मी. तू बोललास सासरे? मी म्हटलं बस रे, बसा रे. असं आहे का? बसा, बसा, बसा. एक मिनिट, हा इथे का बसणार? का बसणार?
तू इथे नाही बसायचं. बरं एक मिनिट थांबा. उठा उठा हा, उठा. करूया काहीतरी. एक मिनिट. एक- तुम्ही इकडे या बाबा. इकडे 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 या. ए! अरे तुमचा पाय माझ्या पायात पडला. तुम्हीच का ओरडताय? इकडे तू इकडे तू इकडे ये. तू इकडे तू इकडे ये. ओके ठीक आहे. नाही, तरी काहीतरी गणतंय, काहीतरी चुकतंय. एक मिनिट उठा उठा जरा. उठा, हा, उठा. एक मिनिट उठा एक मिनिट. तुम्ही या इकडे इकडे या तुम्ही. ए! अरे तुमचाच पाय माझ्या पायावर पडतोय. नॉनसेन्स. ये इकडे. बाबा सांभाळ. ठीक आहे. हा चालेल. नाही, तरी काहीतरी गणतंय. उठा 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 एक मिनिट. इकडे या इकडे तुम्ही. हळू, हळू. हा, तिकडे एक मिनिट. हा इकडे. थांबा 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 थांबा. हे राहिलो काय रे, हा? काय करतो? पाय पायावर पडतो तुमचं. नॉनसेन्स. ठीक आहे. हा हे चालेल. नाही रे, तरी पण काहीतरी गणतंय. आता एक काम करूया. हा. हिला इथे बसू देत, मी इथे बसतो, तुम्ही थिएटरच्या बाहेर जाऊन बसा. हे काय खोकं लावलाय काय ये, नीचे बैठ जा. हा ना, बॅटर आहे ना यार नीचे हो. एक मी सांगतो, मी रसिका तू इकडे ये. इकडे तू इकडे बस. चल, सर, तू तिकडे थांब. तू थांबणार आहे, तू इकडे ये. हे बरोबर आहे, हे मस्त आहे. हा. विशाखा, विशाखा, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे विशाखा. प्रचंड प्रेम आहे माझं तुझ्यावर. मारते काय का? बाप आहे ना, टपली मारतेस. बाबा मी कुठे मी बघितलं असं मारलं तू. नाही बाबा. विशाखा, विशाखा, आपल्या दोघांच्या प्रेमात कोणीच आडवं येऊ शकत नाही विशाखा. तुझा बाप पण नाही. ए, असा कसा बाप ना आडवा येऊ शकत ह्याच्यात ना. ओ बाबा कुठे झाला आता? काय पडदा फाडून आतमध्ये जाणार आहे काय? नाही नाही, टॉयलेटला होतं, टॉयलेटला आलं. नीचे बैठ. हाँ हाँ बैठ रहा ना यार, बैठ रहा, उसमें क्या है? हारू. हाँ, बैठ रहा बाबा हे काय करता? काय करता? दादा बसलो ना, ते आम्ही गावी बस पुढे घ्यायचं होतं, ते आठवलं मला. तर बाप थोडा येडा आहे काय ग? कळत नाही त्याला. एकतर कधी नाही तो वेळ मिळाला इकडे पिक्चरला आला मध्ये तिकडे तडमडायला. जाऊ देणार आहे, तू लक्ष नको देऊस. तुला आत्ताच वेळ मिळालाय, तू इम्प्रेस कर ना त्यांना. त्यांच्या शेजारी बसलास, मस्त पटव त्यांना. पटव त्यांना. काय इम्प्रेस करणार एवढं? इम्प्रेस केलंस ना तर. अरे बाबा आलात लगेच. काय फसवलं वाटतं किडनीला, असं झालं म्हणून सांगू. ये नीचे बैठ. हाँ रे, बैठ रहा है ना यार. या 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 इकडे बसा. या बसा इकडे. थांबा, काहीतरी गणलंय. रसिका तू इकडे, तिकडे तिकडे जा. इकडे- खाली 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 जा. तुम्ही इकडे या. हे मस्त आहे, हे बरं. काय काय झालं का पिक्चर मध्ये? काय काय झालं? बाबा ते हिरो हिरोईन आहेत ना, ते आता थिएटर मध्ये गेलेत पिक्चर बघायला. आणि हिरोईनचा बाप तिथे ऑलरेडी थिएटर मध्ये बसलाय. पिक्चर बघा ना, पिक्चर. बाबा, बाबा मी तुम्हाला कसं समजावू? हा माझा बॉयफ्रेंड नाहीये बाबा. हो बाबा, हिने मला ब्लॅकचं तिकीट विकलेत बाबा. ए ए ए काय म्हणाला? हे आत्ताच कुठेतरी घडल्यावर का वाटतंय ना ग? बघा ना पिक्चर, बघा ना तुम्ही पिक्चर बघा. काय म्हणालास तू? हिने मला ब्लॅकचं तिकीट विकलंय. अरेच बोल. हिने मला ब्लॅकचं तिकीट विकलंय. बिशुम बिशुम बिशुम. बाबा त्याला मारू नका बाबा. ढाटा 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 बे बिशुम. विशुको विशुम बिशुम खूप मारा बाबा, खूप मारा. बिशुम. ए नका रे, नका त्या पोराला मारू नका रे. ए नका मारू त्या पोराला. तुझं काय? कशाला इमोशनल होतोस? कॅरेक्टर मध्ये असा घुसलो एकदम मी. कॅरेक्टर मध्ये मी तो बोलतो, असं ना मारलाच पाहिजे. असं जर माझा जावई असतं ना, मी सांगतो तुला कुंडी डोक्यात घातली असती. असं ना तिकडून माझ्या पोरीला खोटं बोललं असतं ना, असं थिएटरला नेऊन त्याला असं उभं कापलं असतं. आवाज कम कर, आवाज कम कर. हा सॉरी सॉरी.
मी ना छत्री अशी तोंडात टाकून उघडली असते. लावली असते. बाबा नको. नाही पण बाबा मला सांगा म्हणजे तुम्हाला साधारण कसा जावई हवाय? तुला बाबा का बोलतोस? सॉरी काय रे झाड्या तुला जावई ए, ए, बाबा बरोबर होतं. बाबा सांग. बाबा बरोबर होते गेलं. बाबा सांगा ना मला म्हणजे साधारण तुम्हाला कसा जावई हवा? मला म्हणजे छंद अरे यांना रे. छप्पया करून आणतो मध्ये. मला वाटलं ते जावई. तू बोलतो ती स्टाईल आहे माझी. हे, मला ना जावई ना असं साधारण कमीत कमी 6.25 फूट हवा. कमीत कमी. साधारण 5.2 नाही नाही, त्याच्या पायात येतात मग पडायला होतात तर नको तेवढं नको ते. साधारणतः 6.25 फूट आणि तुला असा गोरा पान, असे घारे डोळे, असा एकदम अर्धांड, असा एक दंड बलदंड असा त्याचा. तुला तो एक पाटी हवा, एक पाटी. आणि वाणी शुद्ध हवी, संस्कृतवर प्रभुत्व पाहिजे त्याचं असं. रसिका येतो मिचल जाऊ दे. तुझं काय? नाही ते आणि सर्वात महत्वाचं व्हेजिटेरियन हवा, शुद्ध शाकाहारी. सर चिकन रोल. देखो तुम्हाला चिकन रोल आ गया, ले लो चिकन रोल. सर तुम्ही मागवलं चिकन रोल मगाशी नाही का? ह्या मॅडम मागे लागल्या होत्या चिकन रोल घ्यायचंय म्हणून. ई काही का सांगतोस? माझ्यासारखी दिसणारी दुसरी कोणीतरी बाई असेल बाबा, मी नाही काही. अहो मॅडम पूर्ण थिएटर मध्ये फक्त तुम्ही 3 माणसं आहात. हे मैं भी बिचार आहे. सॉरी 4 माणसं आहात, त्यात तुम्ही एक बाई आहात आणि तुम्हीच त्यांच्या मागे लागला होतात खाली मगाशी चिकन रोल हवाय म्हणून. रसिका तू बाबा मी चिकन खाते का कधी? नाही खात. बाबांची शपथ, मी नाही मागवला चिकन रोल. हा नाही ते चिकन कोण खात नाही, ते चिकन रोल नसेल, मी ते श्रीखंड रोल मागवला असेल. हो तसला काय मिळत नाही आपल्याकडे. मग कोणते रोल असतात? आपल्याकडे खूप रोल आहेत. आताच हम बने तुम बने मध्ये एक रोल केलाय. अरे आप्पा आई कसे बरे आहेत ना? आईला तुलिका ताई, मल्हार दादा, अरे तुम्ही अचानक हा? अरे ए, दादा आज कोणतं शूटिंग करतोस ते ठरव. हसू येत राहा. चालू आलं तिकडे. दुसरे कुठले रोल आहे? चीज रोल आहे. हा चीज रोल. आम्ही चीज रोल, मैंने वो तुमको बोला था चीज रोल. हो तो बाबा, यांनी चीज रोलच सांगितला होता. मी पाहिलं ना. आणि असं ते नॉनव्हेज वगैरे खाते, प्युअर व्हेजिटेरियन आहेत ते. हा. आयुष्यात कधी चिकनला हात लावला नाही. मैंने एक तिकीट ब्लॅक करता करता लय माहिती काढलीस का याची? वो चीज रोल ही मैंने बोला था, तो वो चीज रोल में का ऑर्डर तुमको देखे तो मेरे को शिंका है क्या चिकन ऐसा हो गया वो. वो एक्चुअली चीज रोल ही था वो. जा ती कोंबडी जिवंत होऊन याला मारेल. जा शिजरून घेऊन ये जा. Yes, sir. नहीं चाहिए नहीं चाहिए चीज ये ला ना, वो चीज रोल ला ना, चिकन कैंसिल कर देना. आ, बाबा हे कॅन्टीन वाले ना, तुम्हाला सांगते इतके नालायक असतात ना. अशा ग्राहकांची अशी फसवणूक करतात. नाही, त्यांना ना फटके दिले पाहिजे आता. बाबा तुम्ही नका जाऊ मारायला. नाही कॉल आला तिकडे जातो, मारायला जात नाही. अरे किती वेळा? नीचे अरे हा हा हा. बाबा काय करतात? कोंबडा आला कोंबडा. तुझा बाप थोडा समीर चौगुले आहे काय ग? म्हणजे डोक्यावर पडलाय काय? हा? तुझा बाप थोडा सरभरीत आहे काय ग? नाही रे काय रे? नाही अरे बाबा तुम्ही आलात पण लगेच. मगाशी किडनीला मी फसवलो ना, आता किडनीने मला फसवलं. आलत नव्हता अरे अरे बाबा हा. ते परत काहीतरी गणलंय. बस नाही बरं. तू इकडे रसिका इकडे ये. इकडे इकडे ये, मी सांगतो. खाली 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 सगळ्यांनी खाली ये. तू इकडे जा. आता कसं? इकडे जा इकडे जा इकडे जा. इकडे इकडे रसिका इकडे जा. इकडे जा. हा ए, रसिका काहीच दिसत नाही ग. अरे वर येऊन बस. अरे राजा तुला माहित आहे का? तुला कळत कसं नाहीये? तू माझ्या बाबांना ओळखत नाहीस. ते आपलं लग्न कधीच लावून देणार नाहीत. लग्न कधीच लावून देणार नाहीत. वाटन वाटन नाही लावलं तर मी जीव घेईन त्या बापाचा. मी पण जीव घेईन त्याचा. तुझं काय ते एकदम कॅरेक्टर मध्ये एकदम घुसलो, एकदम समरस झालो मी एकदम. लग्न होईल लग्न? होईल होईल. नाही होणार. लावते पण या हिरो हिरोईनचं लग्नच नाही होणार बघ. बाबा लागली पाहिजे. लागली होणार पाहिजे, लग्न चल. यांचं. का नाही होणार? आणि जर का ह्यांचं लग्न झालं ना, तर बाबा माझं याच्यासोबत लग्न होणार. याचा काय संबंध? मला सांगा तुमचा ह्या मुलीशी काय संबंध? काहीच नाही. तरी ठामपणे सांगताय ना लग्न नाही होणार. मग तसंच सांगते मी ठामपणे, माझं याच्यासोबत लग्न होणार.
आणि जर यांचं लग्न नाही झालं तर तर मला वाटतं मी तर मी हिच्याशी लग्न करणार. असं कसं पळून जाऊन लग्न करणार. म्हणजे कसं दाखवतो तुम्हाला, एक मिनिट. रसिका ये ये, चल चल तिच्या तिच्या अरे, एक कळलं का रसिका ये अगं ये गा ए रसिका नीचे बैठ. अरे वो दिखा रहा था ना वो फिर वो गया वो कैसा भागने का दिखा अरे येडा आहे क्या तू, येडा आहे क्या? ए येडा कोणाला बोलतो रे? ए पाठी 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 हा, पीछे. येडा कोणाला बोलतो रे? येडा कोणाला बोलतो? तू येडा आहे क्या रे? अरे वो ब्लैक से टिकट बेचा है तो पिक्चर पूरा दिखाना चाहिए ना. अरे नहीं तो- तेरे लड़की को लेके गया भगा के वो. येड्या बोधल्या. मतलब वो ऐसा कायमस्वरूपी का फिर तुझे ए भाई मेरे को बाद में स्टोरी बता, पहले लड़की को ढूंढ के आता हूं. ए रसिका! विश्रांतीनंतर पुन्हा एकदा घेऊन आलोय तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, रथी महारथींचा हास्य कल्लोळ. क्या बात है. परफॉर्मन्स तर परफॉर्मन्स, पण कॉमेंट्री सुद्धा लाजवाब. फार मजा आली, मस्त. थँक्यू विचारूया हास्य रसिकांना, त्यांना कसा वाटलाय हा ऍक्ट. प्रसाद दा. एक्स्ट्रॉर्डिनरी ब्रिलियंट. कमाल कमाल. प्रसाद सुपर कॉन्सेप्ट आणि अफलातून परफॉर्मन्सेस सगळ्यांचे. म्हणजे मी गेल्या कित्येक वर्षात ज्या सो कॉल्ड कॉमेडी मराठी फिल्म्स पाहिल्यात त्या सगळ्यांना एका क्षणात तोंडात मारेल असं हे स्किट होतं. क्या बात है. आणि मला एका स्किटमध्ये तुम्ही अत्यंत दर्जेदार चित्रपट पाहिल्याचा अनुभव दिलात. विथ बॅकग्राऊंड, विथ सिरियसली. म्हणजे समीरचं बॅकग्राऊंड, आमिरचं बॅकग्राऊंड असं कॉम्बिनेशन होतं. त्यात समीरचा एक विशेष साईड रोल होता. त्यामुळे बनेनी एक वेगळीच खुमारी आणली. लाजवाब. म्हणजे पुण्यातल्या एखाद्या उत्तम डायनिंग हॉलमध्ये जेवल्यानंतर कशी तृप्तीची ढेकर येते तसं वाटलं हे स्किट पाहिल्यानंतर. वा वा वा, अप्रतिम अप्रतिम. सई. भावा वडलंच आणि जिंकलंच पण. हाय हाय. लय भारी. थँक्यू. मला असं वाटलं की अप्रतिम कॉन्सेप्ट होती आणि ती तुम्ही फुलवत 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 त्याचा अख्खा फुलांचा गुच्छ बनवलात आणि तो आम्हाला खूपच आवडला. खूप आम्ही एनग्रॉस झालो होतो पहिल्या क्षणापासून. आणि म्हणजे इथे काहीही नसताना तुम्ही अख्खा थिएटरचा माहोल उभा केलात. खराच सिनेमा सुरू आहे असं वाटलं. अप्रतिम. एक परिपूर्ण स्किट ज्याला म्हणतात तसा अनुभव तुम्ही आम्हाला दिलेला आहे, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि रसिका तुझं विशेष अभिनंदन, कारण ही लोकं खूप चोंबडेपणाने तुझ्यावर खूप पंचेस टाकतात आणि तू ते खूप स्पोर्टिंगली घेतेस, त्याबद्दल तुझं खूप खूप अभिनंदन. Yes. मजा आली. धन्यवाद. सुपर परफॉर्मन्स. आपा तुम्हाला ही लपछपी कशी वाटली. नॉस्टॅल्जिक. बरं, जोक्स अपार्ट, मला तुमच्या शोचं खूप कौतुक करायची खूप इच्छा आहे. कारण मी जेव्हा जेव्हा हे एपिसोड बघतो तेव्हा तेव्हा एकदा सुरू झालं की शेवटपर्यंत मी बघत असतो. काय परफॉर्मन्सेस देता तुम्ही एक एक प्रत्येक आर्टिस्ट ह्याच्यातला, की मला म्हणजे आर्टिस्टचा परफॉर्मन्स हा तर वेगळा राहिलाच बाजूला, तो उत्तमच आहे. पण मी एक्सपर्ट्स कॉमेंटसुद्धा ऐकतो आणि एक्सपर्ट्स कॉमेंटसुद्धा मनाला भेटतात. थँक्यू सो मच. थँक्यू. सुपर कॉमेंट्स मिळालेले आहेत. हे फिरतं चषक मला असं वाटतं इथे एकदम फिट बसलंय. आम्हाला तुम्हा तिघांचे परफॉर्मन्सेस बघायला फार आवडणार आहे. थँक्यू सो मच. मंडळी, आता आपण जाणार आहोत एका टॉक शो मध्ये, जिथे एका अस्सल मालवणी माणसाची मुलाखत सुरू आहे. बघूया तिथे काय धमाल घडतीये. तुमच्या समोर येत आहेत इरसाल सिच्युएशनला मालवणी टच देत मंचावर धुमाकूळ घालणारी रत्नागिरीची दोन रत्न, अर्थात प्रथमेश शिवलकर आणि श्रमेश बेटकर. नमस्कार नमस्कार नमस्कार.
नमस्कार नमस्कार राम राम नमस्कार. मी रत्नागिरीचा चॉकलेट हिरो रमेश बेटकर तुमचं स्वागत करतो रावस एंटरटेनमेंट शो मध्ये, ज्याचं नाव आहे बोलाची कडी बोलाचा भात. 24 तास तुमच्या संगे. नेहा नेहा तुझा सूर चुकतोय. शो पारिवारिक आहे. मी असं म्हणून कळलं शो पारिवारिक आहे. तर पारिवारिक शो बोलाची कडी बोलाचा भात को पावर्ड बाय ओकांची चिकनी सुपारी. मी स्वतःचं एक लोकल केबल नेटवर्क चालू केलंय, त्याच्यासाठीच हा शो. आणि तुम्हाला तर माहितीच आहे आज 1 मे आहे महाराष्ट्र दिवस. त्यानिमित्ताने आम्ही शो करतोय बोलाची कडी बोलाचा भात. शो सोपा आहे. मी प्रश्न विचारणार, जो लकी स्पर्धक सगळ्या प्रश्नांची उत्तरं बरोबर देणार त्याला मिळणार हे सोन्याचं जुजबी नाणं. हा, तर अधिक फालतूगिरी न करता आपण डायरेक्ट शोला सुरुवातच करूया. बघूया कोण आहे तो लकी स्पर्धक. ठाकूर आओ. ओ माय गॉड. ओ माय गॉड, रत्नागिरीची शान गुणाजी सैतवडेकर. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया गुणाजी सैतवडेकर यांचा. या या नाही या 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 शिरा पडली. गेले तुला समजलं ना मी तुझ्या बाजूने हातो. काय बोललास गुणाजी सैतवडेकर. तुझ्या औशीच्या घोवाने पण माझा कधी पूर्ण नाव घेतला नव्हता. हा, तू कालचो पोर माझा पूर्ण नाव घेतस. काय काय बोल हो आप्पा मी तुमचं पूर्ण नाव वाचणार होतो, पण त्याच्या अगोदर तुम्ही ओळख करून तरी देऊ दे मला तुमची. हा, कधी ओळख करून देणार माझ्या पिंडावर पाणी सोडल्यावर. अरे तू शेंबडो पोर ठेवण्या तुका असं उघडो नागडो फिरताना मी बघितलंय. नागडं बिगडं काय बोलू नका ना. टीव्हीवर आहोत आपण, कसं ते वाटते सगळे लोक बघताय. लहानपणीच्या गोष्टी नका काढू. लहानपणीच्या गोष्टी म्हणजे हाय सर कोण लहान नव्हता की काय. हा? अरे माणूस जेव्हा जन्माक येताना तेव्हा तो लहानच असता काय ओकानू. आता काय काय माणसं असतं ते जन्माक येतानाच मोठे येतात. कोण? सचिन मोठे. आप्पा कशाला करिअर विघातक पंच मारताय. आपण टीव्हीवर दिसतोय ना तेव्हा ऐकतायत सगळं. टीव्हीवर हा आपण हा औषध खाऊ आधी तरी सांगायचा, शाल तरी घेऊन येलं असतंय. सांगायला तुम्ही मध्ये फट द्याल तर ना. आल्यापासून कानपाट फोडलात, सगळा चष्मा फोडलात. शांत राहा, आपण टीव्हीवर दिसतोय आता. टीव्हीवर तर मित्रांनो सगळं विसरून आपण शोला सुरुवात करूया. ओके अप्पा, गेम एकदम सोपा आहे. मी तुम्हाला प्रश्न विचारणार, तुम्ही उत्तर द्यायची आणि जिंकायचं सोन्याचं जुजबी नाणं. जुजबी ना इकडे 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 चालले लगेच. जो तो तिकडे धावायचा नाही. मला राग येतो. घे घे. पुढे काय. चला आपण सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला. आज 1 मे महाराष्ट्र दिन. बरोबर. त्यामुळे सगळे प्रश्न महाराष्ट्रावर असतील. हा ठीक आहे ठीक आहे. चालेल. पहिला प्रश्न काय? तुमच्यासाठी. काय नीट लक्ष देऊन ऐका. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? महाराष्ट्राचं वाघ. तो राष्ट्रीय प्राणी आप्पा. राष्ट्रीय प्राणी राज्य प्राणी फरक असता. हो. खयचो फरक असता ह्यो? आपल्या दोघांना बाहेर सेलिब्रिटी शो मिळतात नाही ह्यांना मिळतात. हे राष्ट्रीय प्राणी, आपण राज्य प्राणी. कळलं? साधा सोपा फरक आहे. बरं. तुम्ही गोंधळलात, मला असं दिसतं तुम्ही चेहऱ्यावर गोंधळलात. मी तुम्हाला हिंट देतो लगेच कळेल. या प्राण्याची आहे ना आपल्याला काळजी घ्यावी लागते. काळजी घेऊ लागता. काळजी घेऊ लागता. कालो बोको. काळा बोका कसा आप्पा? अरे तू आता म्हटलंस ना काळजी घेऊ लागता. काळो बोको दूध पिणार नाही म्हणून काळजी घेऊ लागता. ती दुधाची काळजी घ्यावी लागते, तो पिऊ नये म्हणून. कळलं का? हा जरा एक वैशिष्ट्यपूर्ण आहे जरा. अरे काल्या बोक्याचं वैशिष्ट्य केवढा हा कोकणात तुका माहित नाही. कोकणातल्या माणसांसमोरून कालो बोको गेलो ना की कोकणातली माणसं 7 पावला मागे जात. तो गावड्यांचा संख्या माहिती तुका? गावड्यांचा संख्या. हा तो मुंगी म्हणतात त्याला. तो ना पापड सुकत घालून ना कौलावर गेला होतो. आणि त्याच्या समोरून कालो बोको गेलो 7 पावला मागे येलो. वरना गटली खाली आली, सगळे पापड चुरलेत.
अहो तुम्हाला नाही येणार, त्या पार्थला माहिती आहे उत्तर. कळलं काय का? पार्थ आहे? बेटा सांग, महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? शेकरू. बघितलं 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 शेकरू. हा ह्यो राज्य प्राणी हा, मुळात जो प्राणी हा काय प्राणीच आहे. तुमचा कॉइन गेलाय. नाही कॉईन कसं गेलो मी माझं कोकणातला सांगितलंय. कोकणात काल्या बोक्यात महत्व आहे, त्याच्या पुढे काय नाही. माझं कॉईन दे. मी नाही, तुम्ही उत्तर चुकलंय अप्पा. तू चुकीचा बरोबर माका काय सांगा नको हा, आधीच सांगतोय तुका. हा त्या पपल्या बोरकराच्या पोरीचो नदीवर हात धरल्या तेव्हा त्याने तुका ज्या काय पातळीवर घासल्या ना मी सगळा बघितलं. अप्पा हा तुम्हाला कसं माहित? मला कसा माहित, तुझी अडकलेली कॅसेट पपल्या बोरकर जेव्हा हाताने सोडवीत होतो ना तेव्हा मागे मी व्हिडिओ करत होतो. हे बघ मोबाईल दाखव का व्हिडिओ. कॉईन दे. हा, तुमचा coin. घेऊया एक छोटासा ब्रेक, छोटीशी विश्रांती. हा. अप्पा काय? काय करताय, कशाला बोलताय? आपले घरचे संबंध आहेत की हा. नाही, मग माझा TRP वाढावा म्हणून तुम्हाला बोलवलंय मी. होय तुम्ही इज्जत काढू नका माझी. ठीक आहे पण मी काय म्हणतोय, तू एक काम कर ना, ज्याची उत्तर माका माहित आहेत ना असे प्रश्न विचार. हल्ली त्याच्यात ह्योच ट्रेंड चालू हा. नाही बरोबर आहे. चालेल मग चालेल. मग मी पुढचा प्रश्न अतिशय सोपा. माझी इच्छा एवढीच आहे की तुम्हाला कॉइन मिळावा. हा चालेल. ब्रेक ओव्हर. आणि पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं तुमच्या आवडत्या शो मध्ये, ज्याचं नाव आहे बोला चिकडी बोलाचा भात. आपल्या सोबत आहेत आप्पा, जे मारतायत गप्पा. कविता नको करू, फालतू कविता. चल पुढे चल. पुढचा प्रश्न, हा, सांग. महाराष्ट्राची स्थापना केव्हा झाली? महाराष्ट्राची स्थापना बघ रत्नागिरी नंतर. कसं काय? म्हणजे काय, अरे तो कोलंबस हा ना, कोलंबस तो मूळचा रत्नागिरी. तो कळंबटे नाव त्याचा. हा काय कळंबटे तो पहिलं रत्नागिरी दिलो आणि मगे त्याने रत्नागिरीचा शोध लावल्यात. मगे रत्नागिरीतून माणसं जाय थंय गेलीत, म्हणजे मग सांगलीत गेलीत, साताऱ्यात गेलीत, पुण्यात गेलीत, मुंबईत गेलीत. आप्पा तुम्हाला कळतंय, तुम्ही दळभद्री शो लावताय इथे काय टीव्हीवर? अरे तुका पटना नाही माझा. नाही हे पटण्या, याच्यात पटण्यासारखं काय आहे? तुम्हाला ऐकायचं खरं उत्तर? रेहाला पण माहिती आहे. रेहा सांग, महाराष्ट्राची स्थापना केव्हा झाली? 1960. बघितलं 1960. हा कॉइन गेला. इतक्या दिवसांनी ना या चेहऱ्यामध्ये हुशार चेहरा दिसलो. हा कॉइन गेला. हा कॉईन गेला नाही. माझ्याकडे पण व्हिडिओ आहे, माका ना आयडिया ठेवा कॉइन ठेवा. दुसरं coin सारखं व्हिडिओचं सांगू नका. चल पुढे चल. आता जरा मी सोपा प्रश्न करतो. सोपा नको, कठीण विचार. सोपा आपलं चालेल. एक ओळ सांगेन, हा. ती तुम्हाला पूर्ण करायची. सोपी ओळ आहे. काय Okay? हा नीट ऐका. हा सांग ना. लाभले आम्हा सौभाग्य हा टिंब टिंब. लाभले आम्हा सौभाग्य लग्न झाले सुनीताशी. अहो देशो धडीला लावाल माझा TRP सगळा. नाही हा जुळत नाही. लागले आम्हा सौभाग्य लग्न झाले सुनीताशी देशो अहो मी जुळवत नाहीये, मी कविता नाही केली. मग हे वाक्य आहे महाराष्ट्रातलं, हे असं ओळ आहे, ही पूर्ण करा. लाभले आम्हा सौभाग्य टिपी 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 टिपी. टिपी ना ह्या मी माझा सांगितलंय. माका भाग्य लाभला कारण माझा लग्न सुनीताशी झाला ना. हा अहो एका कवीची ओळ आहे, ती तुम्हाला पूर्ण करायची. इथे पण कवी बसलेत मकरंद, त्यांच्या समोर तरी नीट बोला ना. औषधा भावाकडे त्याच्या कविता माका नको सांगू. त्याच्या कविता लय त्रास आहे घरामध्ये. त्या हर्षदा बाईक विचार, त्यांच्या घरासमोर ना सिग्नल होतो. त्या सिग्नलवरची लोक ह्याच्या कविता ऐकू नये ना म्हणून पालिकेने सिग्नल काढल्या. एवढं त्रास आहे त्याच्या कवितांचं, माहिती आहे तुका? त्या आता त्या झोनला ना नो कविता झोन म्हणून डिक्लेअर केल्याने. ठीक आहे माहिती आहे तुका? बरं मग आपण अजून सोपं करूया. काय मी अजून ऍड करतो त्याच्यामध्ये. लाभले आम्हा सौभाग्य हा. बोलतो टिंब. आता एकच शब्द आहे, मला तुम्हाला कॉइन द्यायचा आहे. लाभले आम्हा सौभाग्य बोलतो सुनीताशी. सुनीताला काही कामधंदे नाही दुसरे? सुनीताला कामधंदे नाही तुमच्याशिवाय? अहो पर्सनल मॅटर कुठे घुसवताय त्या ओळीमध्ये? अरे, ती ओळ ठरलेली आहे. ही ओळ ठरलेली हा. आहे. पण मी माझी ओळ म्हटलंय. अहो तुमची ओळ कशी चालेल? माझी ओळ नाही. तुम्हाला नाही उत्तर येत आहे. नाही उत्तर नाही. मी माझं सांगितलं, माझं कॉईन मागा पाहिजे. अहो त्या सईला पण माहिती आहे खरं उत्तर, तिला विचारा. तिका पण उत्तर माहिती आहे. सांग, लाभले आम्हा सौभाग्य बोलतो मराठी. कळलं ते हम बने तुम बने का करतायत? समजला. ते असा का करतात माहितीये? ही पोरं एवढी हुशार का माहितीये? त्यांचा लेखक पण हुशार आहे. तो बाजू बसलो अमोल पाटील. हुशार तो. पण हे तुला कसं माहित? त्याच्यावर मियाच असतंय का अमोल? तुमच्या नाही होणार.
संपलं, आपण थांबूया हे. थांबूया काय थांबूया ह्याचा कॉईन दे मग आधीच सांगताय. हा थांबूया बिंबूया काय नाही. हा नाही माझ्याकडे व्हिडिओ आहे तुझं आधी लावतोय व्हिडिओ. काय व्हिडिओ म्हणजे मी जिकडे जिकडे गेलो जे जे केलं ते सगळं व्हिडिओ केलं तुम्ही त्याचा. हा मग सगळा केलंय. हा खर्च कोणी केला? यात तुझं चुकतं ना. अरे व्हिडिओचा खर्च कोणी केलो त्यापेक्षा व्हिडिओमध्ये काय खरं आणि काय खोटा ता आधी सांग. समजला तू का? अरे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी असे प्रश्न उत्तराचे खेळ घेऊन महाराष्ट्र दिन साजरा होत नाही. खऱ्या महाराष्ट्राचे प्रश्न तू या केबल नेटवर्क सर्व्हिसवर दाखवशील ना त्याने महाराष्ट्र दिन साजरा होईल. अरे मीडिया म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ असता. थैसर सगळा खरा दाखवा. खोटी खोटी भाषणं आणि खोटी खोटी जाहिराती दाखवू नका. समजला? आणि महाराष्ट्राच्या लोकांका तुझे हे सोन्याचे कॉईन नको रे. त्यांना ना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. समजला? नका समाधान हवा. बंद कर तुझं व्हिडिओ येतंय. माका बनलंय काम पॅकअप. वा ॲज युजल धमाकेदार परफॉर्मन्स होता. बरं, रावस एंटरटेनमेंट, सोन्याचं जुजबी नाणं असे सगळे प्रयत्न तुम्ही केलेले जुजबी देवीला प्रसन्न करण्यासाठी. बघूया आता तरी त्यांची नाराजी गेली आहे का? सई, नाराजी कधीच गेली आहे, पण देवाचं लक्ष आहे याची प्रचिती आज पण आली आपल्याला. हो, त्याचा भर परफॉर्मन्स मध्ये चष्मा खूप पडला. वाईट वाटतं मला तुझा चष्मा आज हकनाक तुटला. अजून एक चष्मा वाया गेला, हरकत नाही. पण आप्पा छान होते, आप्पा खूप आवडले. आप्पांना परत भेटायला नक्की आवडेल. खरं सांगू तर मला असं वाटलं की अजून जास्त पकड असती ना परफॉर्मन्सवरती तर मला खूप आनंद झाला असता. कारण तुमच्याकडून साध्या गोष्टी एक्सपेक्टेड नाहीच आहेत, तुम्ही त्याच्या परे आहात. त्यामुळे मला अजून जास्त पकड अपेक्षित होती. बट नेव्हर माइंड, एव्हरी डे इज नॉट संडे, इट्स ओके. मला मजा आली आज. तूही वेगळ्या म्हणजे तू होतास आज, ते पाहून एक दॅट वॉज अ रिफ्रेशिंग चेंज. आणि अप्पांचं कॅरेक्टर पण छान होतं, मजा आली. थँक्यू. प्रसाद, तुझा कॅरेक्टर रादर दोघांची कॅरेक्टर्स खूप इंटरेस्टिंग वाटली आणि वारंवार ही कॅरेक्टर डेव्हलप होऊन बघायला नक्की आवडेल. विश यू ऑल द बेस्ट. मला या मुलाखतीमधल्या प्रश्नांवरून सुधाजींना काहीतरी विचारायचं आहे. तुमच्या घरातही लहान मुलं आहेत, ती सुद्धा खूप प्रश्न विचारून तुम्हाला भंडावून सोडत असतील. आणि हम बनेमध्ये बऱ्याच प्रश्नांची उकल करणारे एपिसोड्स असतात. तर असे कुठले प्रश्न असतात त्यांचे जे तुम्हाला भंडावून सोडतात? बापरे, भंडावून सोडतात म्हणजे आता हे तारे कुठे जाणार आहेत, मग हा सूर्य कुठे जातो, मग तो रात्री त्याचा प्रकाश कुठे जातो, मग ते दिवसा आपल्याला तारे का दिसत नाहीत, हे सांगताना आम्हाला जे काही करावं लागतं आणि मग आम्हाला आमच्या लेखकांची मदत घ्यावी लागते. आणि सगळेच प्रश्न काय आम्हाला सुद्धा सुचत नाहीत की त्याची काय उत्तरं द्यायची. मग आमचे लेखक जे इकडे आहेत ते आम्हाला सांगतात, मग आम्ही सांगतो मुलांना पण आणि मग समजावून सांगतो. फक्त समजावून सांगायचं काम आमचं, पण जे काय उत्तर काय असतात ते आमचे लेखक आम्हाला लिहून देतात. हे लेखक ग्रेटच आहे जे आमचे सुद्धा काही एपिसोड्स लिहितात. हो. आणि तुम्ही खूप चांगल्या आणि मजेशीर आणि सगळ्यांना सोप्या पद्धतीनं समजेल अशा पद्धतीने समजवता. त्यामुळे आम्हालाही ते फार आवडतं. थँक्यू सो मच. ओके. तुमचा हा मुलाखतीचा कार्यक्रम आम्हाला फार आवडला. स्क्रॅच अँड विनसाठी शुभेच्छा. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा घेऊन आलो आहोत तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, रथी महारथींचा हास्य कल्लोळ. मंडळी, गौरव मोरे सध्या त्याच्याकडे काम करणाऱ्या बाईंवर फार वैतागलाय. का? तुम्हीच बघा. अरे ही माणसाचे काय करू मी आता, सगळीकडे नुसता डुंडराप टाकून ठेवला आहे. दिवसभर नुसते असे टाणे नाणे नाणे करतो आणि डुंडराप पाडून ठेवतो आहे. सगळीकडे नुसते उवाच उबाच करून ठेवलेला आहे. हे जो गौरव मोरे आहे ना, बाहेर याला ऍक्टर म्हणून ओळखते आहे. आता ओळखते कसले, हे स्वतःच सांगतो आहे मी ऍक्टर आहे. समोरचेला काही माहित नसते म्हणून, पण एवढा दलभद्री माणूस आहे ना, मलाच माहिती आहे काय करू याचे आता. बघू नको.
अरे तुझ्याबद्दल ना माझ्या तोंडात गाली गाली येते रे, कळलं ना? गाली देबू तर दाखवा, तुमच्या गालीवर कान फाडीतच मारेन मी नी. मतलब सॉरी, एवढे भडकायला काय झाले आहे साहेब तुम्हाला? आणि लॅपटॉप इथे का ठेवलायस? ते सुकबायला ठेवला आहे. काय करायला ठेवलाय? सुकबायला ऐसे ठेवला आहे लॅपटॉप हा. सुबायला काय केलं? एका लॅपटॉपचे 2 लॅपटॉप केलेस? काय केलं हे? नाही साहेब, ते धुतल्यामुळे नाही झाले, ते डास मारले ना त्याच्यामुळे तुटले आहे. डास मारले म्हणजे? अरे का एक डास बहुत ही देर से तकलीफ दे रहा था. हाँ. मी ऐसे शांत बसून राहिले. हाँ. ते असे ऊपर वाले फलीवरती बसले, मी ऊपरच्या दरवाजा से पिचकूनच टाकले, एन्काउंटरच करून टाकले उसका. ए कांगार उठ. तू माझ्या लॅपटॉपने मच्छर मारतेस? ई मच्छरचे काय घेऊन बसले आहे, मी नी तर पाली पण मारते आहे. अरे लॅपटॉप आहे ग, लॅपटॉप. तू याला धुतलास का? अरे साहेब, ते खालच्या फळीवरती ना ते पीठ लागले होते, निघतच नव्हते, धुबूनच टाकला मी. याला खालची फळी नाही म्हणत, याला कीबोर्ड म्हणतात, कळलं का? ह्याच्यावरती पीठ कसं काय लागलं? अरे त्याच्यावरती मी रोटी बेली होती म्हणून. रोटी बेलली म्हणजे? अरे रोटी लाटली होती, तुम्हाला तर सगळे सांगावे लागते. तू हे लॅपटॉप आहे, लॅपटॉप, पोळीपाट नाही. हे मधली अक्षर कुठे गेली? ए गायब आहे, वी गायब आहे, कुठे गेले हे? त्याची तर एक गंमतच झाली. हे गेले म्हणून गंमत झाली? नाही, मग ते मी घरी घेऊन गेले आहे. घरी घेऊन? हा. कशाला? ते दरवाजावरती नेम प्लेट लावायची होती माझ्या नावाची, पनीता दुबे. पण साहेब एक प्रॉब्लेम झाले आहे. ते माझ्या नावामध्ये 2 वेळा ए येते आहे ना, तर एक ए मला मिळाला. साहेब तुम्ही दुसरा लॅपटॉप घेते काय? दुसरा ए पण मिळून जाईल ना, फुलच होऊन जाईल एकदम. टोल नाका. हा लॅपटॉप आहे ना, याच्यावरती मी टायपिंग शिकणार होतो, स्किट लिहिणार होतो आणि खांडेकरला टशन देणार होतो. आता कशाने देऊ टशन? साहेब लेटपोट घेऊन कोणी लेखक होत नाही, त्याच्यासाठी टॅलेंट असावे लागते. टॅलेंट नाही, आणि मुलात प्रसाद नावातच टॅलेंट आहे. आता काय करायचं? तुमचं नाही होणार काय? मला एक कळत नाही, हे स्किट माझ्याकरता लिहिलंय की स्वतःच्या कौतुकाकरता लिहिलंय? आता ना बिचारा बघा, तुम्ही काय ते बघून. एक मिनिट, तू खरं सांग, ह्याच्या आधी कधी कुठे नोकरानी म्हणून काम केलेस का? हा साहेब, सगळ्यांकडे केले आहे, पण तुमच्या एवढे मला कोणीच बोललेले नाही. अरे हे केलं कोणी पण बोलल. कुठे केलं काम तू सांग? ए तुमचे हास्य जत्रेचे मंडळी आहे ना, सगळ्यात पहिले ए जो समीर चौघुले आहे ना, त्याच्याकडे केला. एक मिनिट, ड्यू रिस्पेक्ट, समीर चौगुले बोल. हा वहीच टकलू माणूस, हा? त्याच्याकडे केला. हा. त्यांनी मला कामावरती काढून टाकला. का? आपलं समजून त्याचा बीक धुतला तर काढूनच टाकले मला. अरे त्याला वीग आहे ना, जीवापेक्षा जास्त प्यारा आहे. पण माझी एकच चूक झाली. काय? ते मी खिडकीत सुकायला ठेवला होता. मग काय झालं? मग एक काबडा आला आणि चोचीत पकडून घेऊन गेला. ते म्हणजे मागे जे टीव्हीवर दाखवलं होतं का? की भांग पाडेला कावळा आपल्या एरियातून फिरतोय, तो कावळा समीर चौगुलेचा वीग घालून फिरत होता. बघा साहेब, मी केवढा फेमस करून ठेवला तरी पण त्याने मला काढून टाकले आहे. अरे म्हणजे ज्या वीगवर त्याचं करिअर होणार होतं, तू त्या वीगवर कावळ्याचं करिअर केलं. पण साहेब, तो काबडा तुमच्यासारखा दिसत होता. मारून असा असंच करत होता साहेब. ए, तू गप्पा बसता यार. नंतर कुठे गेलीस? नंतर आम्ही गेलो, हे जो बने फॅमिली भेटली आहे ना, त्यांच्याकडे गेलो आम्ही. हो, तू या बने फॅमिलीकडे गेलेलीस आणि ती पण सोडलीस? अरे ती महाराष्ट्रातली सगळ्यात आदर्श फॅमिली आहे, ती पण तू सोडलीस? अरे काय असली आदर्श फॅमिली आहे म्हणजे? त्यांच्याकडे तर एक गुंडा माणूस राहतो आहे. गुंडा माणूस कोण? हे जो तुलिका नाम आहे ना, एकदमच गुंडा माणूस आहे बाबा. मला तर भीतीच वाटते आहे. कोण बोलला गुंडा माणूस आहे? चांगले माहिती की बिचारी, की शांत बसले बघ, तो आपला गुंडा माणूस आहे. तिच्या चेहऱ्यावरती नका जाबू साहेब, एकदमच गुंडा आहे. हा. जो लालबाग आहे ना, बहुतच राडे करून ठेवले आहे. मला तर भीतीच वाटायची तिची, मी तर लांबच राहायचे तिच्यापासून. काय? हा. बरं. पण साहेब, तिचा तो नबरा आहे ना मल्हार, हा. त्याचे तर मला बहुतच वाईट वाटते आहे. वाईट वाटते आहे? हा. जाऊन घे. ए, साहेब, वाईट जो ऐसा होता है अच्छा, ना. याला वाईट म्हणतात. हा. मला वाटत तुम्हाला कसं बहुतच बोलले आहे साहेब तुम्ही. सॉरी.
मला त्याची बहुत वाईट वाटायची साहेब. का त्याला बोलता येत नाही ना, मुका आहे बिचारा. कोण बोलता येत नाही? अरे मी नाही बोलले ना, तो बिचारा मुका आहे. अरे मी बघितलंय मालिका, तू बोलतो. अरे नाही बोलत एक साहेब. मिनिट दादा, जरा काही बोलून दाखव बरं का आम्हाला 2 शब्द. हिला ऐकायचं आहे. काय बोलू, मला बोलता येतं व्यवस्थित. कळलं? हा तरी तो बोलते आहे, पण तुलिकाच्या सामने त्याच्या तोंडातून एक शब्द फुटत नाही आहे. तुम्हाला वाटलं मुका आहे, पण ठीक आहे. बायको समोर कोणाचा आवाज निघत नाही, कळलं ना? असं आहे. हा. हे जो बाई भेटली आहे, दिवसभर हसतच असते, डोक्यावरचे केस एकदम काळे कुडकुडीतच करून ठेवले आहे. ती आजी आहे, आजी. कसली आजी? काय झालं? एकदम डांबीस आजी आहे. अरे ती आजी आहे. स्वतःच्या घरामध्ये चोरून चोरून पदार्थ खाते असते. अशी आजी असते काय कुठे? ही खायची चोरून चोरून. डॉक्टर जे पण नाही सांगायचे ना, सगळेच खायचे. आणि या सगळ्यांना बाटायचं. मी चोरून चोरून खाते, माझ्यावरती नाव टाकायचे सगळे. मी सोडूनच टाकली नोकरी यांची. तू एवढ्या सगळ्यांना सोडलंस, मग तुला माझ्याकडे कोणी पाठवलं? ओळखा बघू साहेब कोणी पाठवलं असेल. काय तुम्ही टॉबेलर वरती करताय साहेब? जरा सांभाळून. प्रसाद खांडेकर एकदमच बरोबर ओळखले आहे. म्हणजे तू प्रसाद खांडेकरकडे नोकरी करून मग माझ्याकडे आलीस? हा साहेब. निघ! लसित मलिंगा टेक्स द बॉल. ही वॉन्ट्स टू टेक अ यॉर्कर. वारळी कोळी बाळाची शान.